क्षेत्रातील तुम्ही या मौजे विषयाची सय्यद लक्षवेधी पिंपरी द्या, मी चर्चा येथे घडवून आणतो. 20 एकर इतका शासकीय भूखंड उपलब्ध आहे व शासकीय भूखंड उपलब्ध असताना सुद्धा 2000 अध्यक्ष महोदय, एक मिनिट अध्यक्ष महाराज, अध्यक्षांवरती असा हेतू आरोप करणं आणि अशा सदस्यांकडनं हे कितपत योग्य आहे? अध्यक्ष महाराज मागच्या काळामध्ये अध्यक्षांनी किती पत्र एसआरएल ला दिली होती, किती पत्र म्हाडाला दिली होती, किती पत्र बीएमसी ला दिली होती, आरटीआय मधनं सगळं मागितलेलं आहे. मग आम्ही सुद्धा हेतू आरोप करू शकतो. ठीक आहे, त्या चेअर वरती बसून एसआरएच्या किती मिटिंगा लावल्या होत्या हे सुद्धा आम्हाला माहिती आहे. नानाभाऊंनी विना परवानगी अध्यक्ष महाराज, बोललेलं असल्यामुळे ते रेकॉर्डर घेतलं गेलं नाहीये. चिंता करू नका. चला पुढे. चला आपण असू दे बसून घ्या. चला नानाभाऊ, आपल्याला कामकाज चालवायचं आहे आणि तुमच्याकडनं किमान अशा प्रकारचे स्टेटमेंट्स येणं खेदजनक आहे, अत्यंत खेदजनक आहे. या सभागृहात बोला. अध्यक्ष महाराज, आपण त्यांना परवानगी दिली. मी अध्यक्ष होतो. आपण किती मीटिंग लावल्यात, कोणाच्या पत्रावर लावल्यात ते आपण तुमच्याजवळच रेकॉर्ड आहे, काही तर मला लपलाच नाही आहे. मी काय म्हणालो? अध्यक्ष महाराज, मी तुम्हाला सांगितले की आमच्या कुठल्याही लक्षवेधी लावू नका, एवढं आमचं म्हणणं आहे. तो काही हेतू आरोप नाही आहे. दुसरं, आपण नियमात लक्षवेधी लावतात का हे आता आम्ही नियमावर बोलू असं आम्ही बोललो. आम्ही तुम्हाला हेतू आरोप नाही म्हटलं. नानाभाऊ, नाही अध्यक्ष महाराज, हे अधिवेशन सुरू झालं त्यावेळेला अध्यक्ष महाराज, मी 3 लक्षवेधी लावत होतो सदस्यांच्या आग्रहानुसार आणि सभागृहाचा सेन्स घेतल्यानंतर आपण लक्षवेधीची संख्या वाढवली. तुम्हाला जर तसं वाटत असेल, सभागृहाला जर वाटत असेल 3च लक्षवेधी लागाव्यात तर उद्यापासून 3च लावू. अध्यक्ष महाराज, माझी भूमिका स्पष्ट आहे. मी अध्यक्ष महाराज मी विधानसभेच्या रेकॉर्डवर एकदा नाही 3 आठवड्यात 3दा मांडले की आमच्या 293चा जे प्रस्ताव आहे ते महत्त्वपूर्ण आहेत. ते 293चे प्रस्ताव आमचे प्रश्नोत्तराच्या तासानंतर आपण सुरू करावेत आणि या आयुधाला न्याय द्यावा अशी मागणी आम्ही रेकॉर्डला आणलेली. अध्यक्ष महाराज, मी तुम्हाला असं नाही सांगितलेलं, मी तुम्हाला कॅबिनमध्ये तुमच्या दालनात येऊन नाही सांगितलं. अध्यक्ष महाराज, दुसरं, अध्यक्ष महाराज, आमच्या 293च्या ठरावात काय केलं आपण? अध्यक्ष महाराज लक्षवेधी पूर्ण घेतल्या आणि संध्याकाळी लावल्या आणि मंत्री महोदयांना उत्तर द्यायला पण संधी मिळत नव्हती आणि रात्र व्हायची. अध्यक्ष महाराज, मी आपल्याला या निमित्ताने एवढं सांगतो की ही परंपरा नाही. अध्यक्ष महाराज, तुम्ही परंपरा मोडली नाही असं मी म्हणतच नाही. तुम्ही नाही मोडली, तुम्ही बरोबर सांभाळताय. पण अध्यक्ष महाराज, मोठ्यांदा सांगतोय तरी तुमचं समाधान होत नसेल तर मी सभागृहाचा अजून वेळ घालवू शकत नाही. बरोबर नाही. चला सरोजताई बोला. आता राहू दे भास्कर, पुढे जाऊया. आता अध्यक्ष महोदय, सभागृहातल्या कामकाजा संदर्भामध्ये थोडी चर्चा होतीये.